आता बघा इथे पण फंटूस आहेत आणि मगाशी आपण 300ला एक आणि 600ला बघा किती मोठा जिताडा आहे आणि जिताडा लगेच तुम्हाला डोंगऱ्यांवरची ओळखेल. पण म्हणजे स्थानिक मासली जास्त बघणार आहोत. इथे बघा काहीतरी छोटे छोटे दिसतं एकदम आणि चिकने अशा न्यूट आहेत. नमस्कार मित्रांनो, सागर पाटील परत एकदा सर्वांचे मनपूर्वक असे स्वागत करत आहे आपल्या या नव्या व्हिडिओमध्ये. थोडीशी धून चेंज केली. आज आपण परत एकदा आलो आहोत पनवेल उरण नाका फिश मार्केटला. कसं झालं होतं की मागच्या वेळी आपण आलो आणि सरळ एका ठिकाणी गेलो, पण त्या ठिकाणी असा एक भाग आहे की तिथे स्थानिक मच्छी जी असते ती मिळते. तर ती स्थानिक मच्छीची ओळख करण्यासाठी आज आपण इथे आलो, जेणेकरून तुम्हाला ओळखावी त्याचा भाव वगैरे काय आहे त्यासाठी आपण परत एकदा पनवेल फिश मार्केट आलो. कारण पनवेलचा फिश मार्केट जो आहे ना तो भरपूर मोठा असा आहे आणि विशेष म्हणजे स्वस्त देखील आहे. आणि आता त्याच्यामध्ये आपली म्हणजे खोल समुद्रातली मासली आणि स्थानिक मासली. आता खोल समुद्रातली मासली म्हणजे तुम्हाला माहिती आहे ते आपला ट्युना वगैरे सर्व, पण आपली स्थानिक जे खाडीमध्ये मासली मिळते म्हणजे न्यूटी मिळते, काही आपली बोईट मिळतात वगैरे किंवा चिवणी वगैरे मिळतात. तर त्यासाठी आज आपण आलो पनवेल उरण नाका फिश मार्केटला. तर आता आपण मार्केटमध्ये जाऊया. आता यायचं असेल तर तुम्हाला मी एक सांगतो की पनवेल रेल्वे स्टेशनपासून इथे येण्यासाठी रिक्षा मिळतात. म्हणजे करंजडेकडे जाताना पनवेल रेल्वे स्टेशनपासून तुम्ही करंजडेकडे जाताना उरण नाका फिश मार्केट लागतो. तसं तुम्हाला मी गुगल मॅप लोकेशन देखील देतो, त्याच्यामुळे तुम्हाला समजेल देखील. आणि आपल्या पनवेल रेल्वे स्टेशनपासून आणि पनवेल एस स्टँडपासून इथे येण्यासाठी रिक्षा देखील अवेलेबल असतात. त्यामुळे तुम्हाला प्रवासाचा कोणत्याच प्रकार टेन्शन नाही आहे. बघा इथे आल्यावर तुम्हाला समजेल की तुम्ही पनवेल उरण नाक्याला आलात. बघा समोर जे आपला जो चौक आहे श्री कोलेश्वर म्हणजे कोलीवाडा चौक, तर त्याच्यावरनं तुम्हाला समजेल. आणि त्याच्या समोरच आहे हे आपलं पनवेलचं म्हणजे उरण नाका फिश मार्केट. आता मित्रांनो होते कसं की आता उन्हाळा आहे, म्हणजे आता जवळजवळ चैत्र आता चालू देखील होणार आहे. तर आता बघा या कैऱ्या आपणास इथे दिसतात आंब्यांच्या वगैरे, आणि बघून तोंडाला पाणी सुटलं असेल. खूप छान अशी बघा की आजच्या आपल्या या ब्लॉगमध्ये आपण म्हणजे स्थानिक मासली जास्त बघणार आहोत. आणि ते गेल्यानंतर आपण सर्वप्रथम इथे बघा स्थानिक मासली फंटूस म्हटलं जातं त्याला. ही फंटूसची म्हणजे फंटूस तिलापिया किंवा चिलापिया म्हणतात. कसा वाटा एक 100ला किती? हे 10 पीस 100 आहेत का? मस्त छान. हा 50ला आहे का? 50ला 4. आपण गेलो तर आपणास तिथे बघा बागड्यांचा एक मस्त असा खजिना दिसतो इथे. बघा इथे ही कटिंग करते. वाटा कसा आहे? 100 रुपयाला का? म्हणजे बघा 100ला किती पीस आहेत बघा. 1 2 3 4 5 6 किती? 100. नंतर एक्स्ट्रा टाकताव का? ओके ओके. आजच्या या ब्लॉगमध्ये आपणास जास्त म्हणजे स्थानिक मासली आपणास जास्त बघायची आहे. आता बघा इथे पण फंटूस आहेत आणि मगाशी आपण फंटूसचा भाव विचारला. तर बोंबिलचा वाटा कसा आहे? 200ला आहे का? बघा 200ला बोंबलाचा वाटा. मोठे मोठे असे बोंबील आहेत. आणि एंट्री करत होतो पण बघा या साईडला मासली होती आणि ह्या साईडला देखील मासली आहे ना. आज आपण काय बघायला जास्त मासली बघायला आलो. बघा इथे देखील बॉम्ब आहेत. हे बॉम्ब नाही तर हे बोंबील आहेत. बॉम्ब बोलतात काय? कोण बॉम्ब बोलतात? आमची लोक बॉम्ब बोलतात. बॉम्ब बोलतात काय? असं असते म्हणजे नवीन नाव माहिती पडलं. आणि जर आपण हे बॉम्बचा वाटा कसा आहे? बॉम्बचा 50ला 2. 50ला 2 वाटे. 2 वाटे. हे दोन्ही वाटे 50ला आहेत? 50ला. 50ला. अरे बापरे. आणि इथे बघा आपली चिंबोरी दिसते इथे. 150 रुपये. 150 रुपये. 150 रुपये सगळे या खरोखर. बघा 150 रुपये चिंबोरी किती? 1 2 3 4 5 6. वाव एक नंबर स्वस्त मासले एकदम. आपण पुढे जर आलो तर आपला एक जुना माणूस इथे दिसत आहे. मागच्या मार्केटला त्यांनी छान असा सपोर्ट केला आहे. ही बघा या आता तुम्हाला नवीन मासलीची ओळख देतो. ही कुठली मासली आहे? ही खवली आहे ना नदीची. बरोबर मी म्हटलं ना की स्थानिक मासली जी आपल्या खाडीमध्ये किंवा नदीमध्ये वगैरे मिळते. तर बघा ही खवल आहे. हा खवलीचा वाटा कसा आहे? 100ला आहे का? बघा खवली आहेत 1 2 3 4 5 6 7 ते जातो. तर इथे बघा कटिंग चालू आहे. जो कटिंग जो करतो आपण त्या हाताला काय म्हणतात? ह्या कटिंग जो करतो ना याला काय म्हणतात? इली. आणि अजून एक काय असतो ना असं तो सुरा कोयता. बघा इथे आपण जर पाहिलं तर ताई बघा सुंदर अशी माशाची कटिंग करतात. म्हणजे तुम्ही मासा कटिंग करून देता का? ओके म्हणजे ती पण सेवा आहे बघा. छान आहे. आणि आपण आता पुढे चाललो. काही दुकानदारांना मस्त असा इंटरेस्ट असतो म्हणजे व्हिडिओमध्ये वगैरे, आणि मला देखील छान वाटतं. कितीला वाटा आहे? 200ला वाटा आहे का? ओके.
आपण आता पुढे चाललोत आणि मासली न्यायला आता माणसाची देखील गर्दी होत आहे. आता संध्याकाळ जशी होईल तशी माणसाची गर्दी जास्त होईल. नमस्कार. नमस्कार. कसं आहे हा पापलेटचा वाटा? 500 आहे. हा 500 आहे का? आणि हा आपला 3000 रुपये. 3000 रुपये. हे खापरी पापलेट ना? हे बघा हा हलवा आहे 1000चे 3 वाटे. आणि इथं सुरमई आहे. सुरमईचा वाटा कसा आहे ताई? दोन्ही 800. दोन्ही 800 आहेत ना. आणि हा 500 आहे. 500. ओके ओके. कसा आहे मोठा पापलेट? 1200. हा 1200 आहे का? हा बरोबर, म्हणजे साईजनुसार किंमत आहे त्याची. बरोबर बरोबर. ओके ओके. आपण आता चाललोत पुढे आणि पुढे जायलाच पाहिजे आपल्याला, कारण पुढे गेल्याशिवाय आपणास काही भेटणार नाही. इथे बघा ते इथे पाहायला मिळतात आपणास. आता बोंबील तर मागं विचारले. हा खापरी पापलेट ना? बरोबर. बघा मी देखील कसा मस्त ओळखला. हा याचा वाटा कसा आहे? 1000ला पूर्ण आहे ना? आता बघा हा पण पापलेट ना? मग हा पापलेट कुठला ना? म्हणजे हा खापरी पापलेट ना? या पापलेटला काय म्हणतात? हा नुसता पापलेट. ओके ओके. कोलंबीचे तर पूर्ण रास आहे इथं. बऱ्याचशा स्टॉलवर म्हणजे ग्राहकांची म्हणजे व्यवहार चालू आहे, त्याच्यामुळे आपण तिथं घुसत नाही. प्रेक्षक वर्ग तुम्हाला मी सांगतोय की मागच्या वेळी आपण आलो होतो तेव्हा कसं सांगितलं की हा मार्केट मी सांगितलं खूप मोठा आहे, त्याच्यामुळे आपल्याला मागच्या वेळी संपूर्ण करता आलं नाही. आपण मागच्या वेळी ह्या साईडला गेलो होतो. ह्या साईडला पण काही चिंबोरे वगैरे दिसतात, तर आपण थोड्याला तिथं घुसू. पण नंतर मी तुम्हाला सांगतो बघा, परत फिरतो मी. आता इकडची जी साईट आहे ना तिथे आज आपण एक्सप्लोर करायला जाऊ. म्हणजे स्थानिक मासली जी म्हटली जाते, म्हणजे आपल्या खाडीतमधली वगैरे, म्हणजे असं बोईट वगैरे, चिवणी वगैरे किंवा फंटूस वगैरे काय असतील तर, म्हणजे बऱ्याच जण कशी ती पण मासली आवडते. म्हणजे ती मासलीचं एक वैशिष्ट्य असतं. तर ती मासली पाहायला आता आपण तिकडे जाणार आहोत. ते आपण वळतोच, पण इथे आता 2 स्टॉल दिसतात. कसं आहे की एखादी म्हणजे आपल्या हद्द पार करायची असली तर आपला टोल द्यावा लागतो, त्याप्रमाणे आपण आता इथून पण टोल देऊया. नमस्कार ताई. कोलंबी कशी आहे? 200 रुपये. ही 200 रुपये वाट आहे का? 100ला द्यायची. ओके ओके. म्हणजे कमी पण डायरेक्ट करता लगेच? भारी आहे. 400 रुपये किलो आहे का? आणि इथे नेहमीप्रमाणे बघा इथे हलवा भेटलेला आहे, सुरमई भेटले. सुरमई कशी आहे ताई? 600 रुपये 2 आहे. 600 600ला 2. 300ला 1. 300ला 1 आणि 600ला 2. आणि हा पापलेटचा 800ला वाट आहे का? ओके ओके. तसे आता बघा जो आपल्या ज्या माशासाठी आपण आलो होतो तो मासा इथे आहे बघा, जिताडा. बघा किती मोठा जिताडा आहे. आणि जिताडा लगेच तुम्हाला डोळ्यांवरची ओळखल. हा आणि फ्रेश पण आहे ना? हा एकदम फ्रेश पण आहे. आपण जर इथं बघितलं तर बघा हा जिताडा कसा किलो आहे? 1000 रुपये किलो आहे ना? हा बघा जिताड्याचा ब्रँडेड भावच तो आहे, 1000 रुपये किलो. आणि ही सुरमई किती? छोटी सुरमई आहे पाव किलो काय? नाही पण भाव सांगा. हो हो. 200ला 1 आहे. ही 200ला 1 आहे ना? ओके ओके. पाहिलं तर इथे बघा कटिंग देखील करून दिली जाते. आणि आपले ग्राहक देखील त्यासाठी म्हणजे मासळी नेण्यासाठी वगैरे आले. नमस्कार. तुम्ही आता जर पाहिलं तर आपण पहिल्यांदाच आपलं दर्शन कसं घडलं तर बघा असे वळवळणारे मासे असले. तुम्हाला सांगतो की हा मासा जो आहे ना त्या मासाची खासियत आहे की तो पाण्याबाहेर देखील जिवंत राहतो. आणि विशेष म्हणजे हा ऑल टाईम फ्रेश असतो. म्हणजे बघा जिवंत असल्यामुळे तो फ्रेश असतो. याची बरेच काही काहीतरी म्हणजे बरेचसे लेख देखील लिहिले आहेत. एक आपले मित्र आहेत तुषार सिंह म्हात्रे म्हणून, त्याही दर या किनारे मग त्याच्यावर लेख लिहिला होता. तर ही निवटी, याला निवट्या म्हटलं जातं, म्हणजे निवटी असतात. आणि आपल्या स्थानिक मासळीमध्ये एकदम चविष्ट असा मासा आहे. आणि आज आपण ह्याच्या शोधासाठी आलो, म्हणजे आपले 3-4 जी मासले आहेत त्या शोधासाठी आलो. त्याच्यापैकी आता एक आपल्याला भेटलेला आहे, एक जिताडा भेटलेला आहे. आता आपण बघूया, ताईला रेट वगैरे विचारूया त्या मासलेचा वगैरे. चला तर आपण आता बघूया आता त्या निवट्यांचा मस्त किंमत वगैरे काढूया. बघा सुंदर सुंदर निवटे आहेत, अगदी दिमागदार आणि चिकण्या अशा निवट्या आहेत. नमस्कार ताई. कशी आहे निवटी? कशी आहे? 400 रुपये किलो. तसं बघायला आपण गेलो तर ही मासळी जास्त महाग भेटते, पण 400 रुपये किलो म्हणजे एवढी महाग मासळी नाही आहे, अगदी माफक दरात आहे. आणि जर आपण पुढे गेलो तर बघा आणखी एक स्टॉल आहे, तिथे पण मासली आहे, सुंदर सुंदर अशी मासली. इथे बघा ही कोलबी आहे. ताई ही कोलबी कोणत्या प्रकारची आहे? ही खाडीतली कोलबी ना? हा बघा ही पांढरी कोलबी आहे ना ती, आणि 100 रुपयाला वाटा आहे. बघा मोठी मोठी अशी कोलबी आहे. आणि इथे जर आपण बघायला गेलो तर इथे ताई ही कोणती मासली आहे?
कोलबी सोललेले कोलबी सोडली म्हणजे सोडे. थोडे हा पहिल्यांदा मला वेगळीच वाटत होती की सोडे मी दरवेळी बघतो तर लाल वगैरे कलरचे असतात, पण आता आपले स्थानिक जी कोलबी आहे तिचे सोडे आहेत. सोड्यांचा भाव जास्त असेल ना जरा. 150 रुपये वाटा आहे का? 150 रुपये वाटा आहे. आणि इथे ही सुरमई वगैरे आहे आणि इथे हलवा आहे. आपण जर इथं बघायला गेलो तर बघा इथे बघा हा हलतो म्हणजे याचा अर्थ जिवंत आहे. बघा ताईंनी काय केलं आहे, मस्त आयडिया केली. इथे पाण्यासोबत म्हणजे पाण्यात टाकलेलं आहे आणि जिवंत. मागच्या आपण ब्लॉगमध्ये बघा जिवंत मच्छी दाखवली होती, तशी ती जिवंत मच्छी आहे. आणि हा फंटूस ना, फंटूस. आणि याला अजून काय चिलापी पण बोलतात ना? चिलापी, कोण काळा मासा. काला मासा. ओके ओके. कोण इंग्लिश बोलते. हा हा हा. बघा याला भरपूर असे नाव आहेत, इंग्लिश मासा, काला मासा, चिलापी. कोणत्याही जातीला अलग अलग हा ताई वाटाचा काय भाव आहे? 200 रुपयाला ना. ओके ओके. आणि इथे आपण आलो बघा, आज आपण जास्त स्थानिक मासे जास्तच कव्हर करतो. नमस्कार. आता हा कोणता मासा आहे? इंग्लिश मासा. इंग्लिश मासा म्हणजे तोच का काला मासा मगाशी तिकडे त्या ताईकडे येतो? हा म्हणजे हा मोठी साईज आहे ना. हा बघा ही मोठी साईज आहे. आणि हा कटला ना. बघा कटला दिसतो बघा कसा. बऱ्याच वेळेला कटला म्हणून आपला वेगळा मासा दिला जातो, परंतु इथे तुम्हाला कोणत्याही प्रकारची फसवणूक दिसणार नाही. डायरेक्ट इथे मासल्याचे नावं सांगतात. आता याचा भाव कसा आहे कटल्याचा? 200. हा 200चा आहे. त्या 150 पर्यंत पण देतील बार्गेनिंग करून. धन्यवाद. आणि जर पुढे आपण गेलो तर बघा आणखी इथे पण सेम म्हणजे मी बोललो की स्थानिक मासली या विभागात जास्त मिळते. आणि इथे काहीतरी वेगळं दिसतंय. ही कुठली मासली आहे? खरोल. हा हा खरोल म्हणजे खवली बिवली असे म्हटले जाते, खवली. आणि ते पुढे आलो तर इथे बघा, अरे वा सर्व जिवंत मासली असते म्हणजे डायरेक्ट तळ्यातून आणता. मस्त फ्रेश आणि एकदम ताजी अशी. जाऊया पुढे तसे पुढे आपण जाऊ तसे आपणास काय ना काय भेटेलच आणि भेटलंच पाहिजे. आणि मेन म्हणजे काय माहिती आहे का, एकदम बघा जिवंत अशी कोलबी, पांढरी अशी आणि खाडीमधली छान अशी. अरे वा सर्व जिवंत मासले एकदम फ्रेश. तसंच आहे ना. त्याचा कलर असा काला का? खाडीचे आहेत ना. हा बघा नीट ओळखा. आणि कोलबीचा वाटा कसा आहे? 200 रुपयाला का? बघा 200 रुपयाला मोठ्या अशा कोलबी आहेत. बघा साईज पण बघा अंगठ्या एवढी. आता आणखी मी काय पट्टी बिट्टी लावू शकत नाही, तर मायक्रोमीटर आणायला लागेल मला इथे. आता आपण इथे मासली बघितली आणि ते बाजूला खेकडी म्हणजे आपल्या चिंबोऱ्या, खाडीतल्या चिंबोऱ्या आहेत. आज बघा मगाशी इथे एक ताई भेटली आणि या ताईकडे निवट्या वगैरे आहेत. ताई निवट्या कशा आहेत? 400 रुपये. आपण बाजार फिरतो ज्या मासलीसाठी, त्या मासलीपैकी 2 मासल्याचे दर्शन झालं आणि 2 कसं 3 मासले का त्याच्यामध्ये कोलंबी पण आलेली आहे. जी कोलंबी आपणास मोठ्या मार्केटला म्हणजे आपल्या जे करंजा किंवा ससुंडाग वगैरे आहे तिथे शक्यतो कमी प्रमाणात मिळते. पनवेलचा हा फिश मार्केट असा आहे ना की तिथे मासली स्वस्त देखील मिळते आणि विशेष म्हणजे मासली फ्रेश देखील असते. हे या मासलीचं म्हणजे ह्या मार्केटचं वैशिष्ट्य आहे. तर आता आपण फिरतो तसं त्याप्रमाणे आपणास मासली दिसते त्याप्रमाणे आपण तिथला रिव्ह्यू घेतो. आता आपण पुढे चाललोत आणि आता सध्या व्यवहार चालू आहे असू द्या. पण आता आपण बघितलं तर बघा ही कोलंबी जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला एक भारी वाटेल. इथे पापलेट वगैरे आहेत आणि जिताडा वगैरे आहे का? जिताडा कसा आहे? जिताडा 1500ला 4 आहे. 1500ला 4 आहेत का जिताडे? हे 1500ला 4 जिताडे. नासा आपण 1200ला देते. वजनावर वगैरे कसा भाव असतो असं म्हणजे? 1200 रुपये किलो आहे. 1200 रुपये किलो आहे का? बघा 1200 रुपये किलो आहे. आणि ताई ही कोणत्या प्रकारची मासली आहे? ही प्रॉन्स आहे. प्रॉन्स आहे नाही पण याचा काहीतरी नाव आहे ना? करपाल. कोलपोचे बोलतात त्याला. हा कोलपोचे. बघा कोलपोचे. याचा भाव कसा आहे? याचा भाव 600ला आहे. 500ला देते. याचा भाव 700ला आहे ना. ओके ओके. आपण आता पुढे चाललोत आणि इथे बघा निवटा. वा वा सगळीकडे निवट्यांचा खजिना देखील आहे. सर्व एरिया आता आपण कव्हर केलेला आहे. बरोबर आहे. आता इथे आपण आलोत बघा या कट्ट्यावर आणि इथे बघा आज जास्तीत जास्त फ्रेश मासली एकदम जिवंत मासली एकदम फ्रेश ना. बघा इथं जिवंत कोलबी आणि एकदम काला मासा जो म्हटलं फंटूस तो देखील जिवंत वगैरे एकदम फ्रेश एकदम. आणि तर पुढे आलो की जिवंत कोलबी ना. कसा आहे वाटावे पूर्ण? 500 रुपयाला का?
बघा जिवंत कोलंबी. ही बघा चिवणी आहे. ते चिवण्याचा वाटा कसा आहे? 400 रुपयाला. नाही बघा मोठी मोठी चिवणी आहेत. ही चिवणी खाडीतली ना? दिघोड्याची का? अरे बापरे, दिघोड्याची चिवणी आपल्या. आणि तर पुढे आपण आलो तिथे बघा चिंबोरे आहेत विकायला. चिंबोरे कसे आहेत मावशी? या 400ला. या 400ला. या 200ला 300ला दे. ओके ओके या आपण. तर ही कोणती मासली आहे? चिवणे चिवणे आहेत ना? हा बघा इंडियन कॅटफिश म्हणजे चिवणा. म्हणजे हा एकदम चविष्ट असा आपला खाडीतला मासा. हा कसा वाटा आहे? 200. हा 200ला आहे ना? ओके. आता परतीच्या प्रवासात आलो. आता गिराईकांची गर्दी देखील तुडुंब अशी आहे. चला एक ताई राहिली होती, आपण तिला जाताना वचन दिलं होतं. नमस्कार ताई. आता दुकान लावलं ना ताई. कोलबी कितीला कोलबी आहे? खाडीची 100 रुपये वाटा का? बघा 100 रुपये वाटा आहे. आणि हा पापलेट? हा 250 रुपयाला. ओके धन्यवाद. इथं बघा काहीतरी छोटं छोटं दिसतं एकदम. बघा तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये वेगवेगळ्या प्रकारची मासली दिसेल. काय आहे ताई? या मुरी मच्छी ना? आणि कसा आहे भाव? कसा आहे? 200 रुपयाला. काय येऊ पातेला? एवढा वाटा 200ला? 200ला बघा. बोल 200 रुपये वाटा. असे असे. आता आपण मार्केट तर फिरतोय आणि या मार्केटमध्ये म्हणजे मासली बरोबर मटण देखील मिळतं. इथे बघा जनता मटण शॉप आहे. अरे बघूया काय काय आहे यांच्याकडं. कसं आहे? बरं आहे ना सर्व? एकदम बरं आहे. काय चाललंय? एकदम फर्स्ट क्लास मध्ये आहे. मटणाचा भाव काय आता? तेच भाव आहे, वाढला नाही. वाढला नाही ना? तेच आहे ना, जुनाच भाव आहे ना? जुनाच भाव आहे. अरे वा वा मस्त छान. हे बघा, एक नंबर. हा हे बघा बोकड बघा. हा बोकड. आणि याला नंतर इथे बघा लटकवतो तसा ताजा फ्रेश. अल्ट्रा वाईट लावून जातो कारण मगाशी आपण ठरवलं होतं इकडं काही या साईडला येऊ आपण थोडा, कारण इथे काही चिंबोरे वगैरे आहेत इथं. नमस्कार. या चिंबोरे कोणत्या प्रकारचे आहेत? त्या समुद्रातले आहेत ना? या मोऱ्या चिंबोरे बोलतात तिला? हा काय बोलतात? कावाऱ्या. हा कसा वाटा? 150 रुपयाला का? त्याला इथे बघा सुंदर असा स्टॉल लागलेला आहे. ताईचं विशेष निमंत्रण होतं आपल्याला. आणि ब्लॉग बघतो तुमचे. बघता तुम्ही ब्लॉग? धन्यवाद धन्यवाद. सर्वप्रथम आपले खूप खूप धन्यवाद आपले. कारण ठीक आहे मच्छीचा भाव कमी आता ना? 400 रुपयाला. हा 400 रुपयाला आहे. एवढे मोठे पापड 400 रुपयाला. 1 2 3 4 5 6. आणि खापरीचा तो 600 रुपयाला आहे का? ओके. आणि हलवा 400ला जोडी आहे. ओके धन्यवाद. म्हटलं ना मगाशी की ह्या साईडला मला चिंबोरं दिसतात. तर बघा वेगवेगळी प्रकारची चिंबोरी आहे. बघा समुद्रातली ही चिंबोरी आहे आणि एवढी भारी आहे. वेगवेगळी प्रकारची चिंबोरी येत आहेत. हा कसा चिंबोरचा वाटा? 200ला पूर्ण. बघा स्वस्त पण आहे चिंबोरी. आणि जरा बघा वेगवेगळी प्रकारची दिसते बघा. एकदम कलाकृती. काय निसर्गाची अशी कलाकृती आहे ना. आणि ही सुरमई कशी? फळ आहे ना ही फळे कशी आहे? 100ला आहे का? ओके बघा अखंड एवढी मोठी फळे 100 रुपयाला आहे. आणि हा आपला घोळ मासा. हा ज्याने अखंड मीडिया गाजवली तो घोळ मासा. हा घोळ मासा कसा आहे? 250 रुपयाला का अख्खा? ओके. आपण आता संपूर्ण मार्केट फिरलो. मगाशी या मामांनी आवाज दिला आपल्याला. तर मी त्यांना सांगितलं की तुमच्याकडे मी नक्कीच येणार. आता काय येणार ते पण तुम्हाला सांगतो. मी म्हटलं की या मामांना की मी तुमच्याकडे येतो का, तर मामांकडे विकायला आहे बघा आला आहे, कोथिंबीर आहे, मिरची आहे. आणि असं म्हटलं जातं की तुम्ही अखंड मच्छी मार्केट जरी फिरलात तर तुम्हाला चव जर पाहिजे असेल तर ती या मसाल्यात आहे. बरोबर ना? बरोबर आहे ना? हा म्हणून मी सांगितलं मामांना की मी तुमच्याकडे नक्कीच येणार आणि यायलाच पाहिजे. कारण ते मसाला देखील मिळतो हे दाखवण्यासाठी तिकडे यायलाच पाहिजे. चला धन्यवाद. तर मित्रांनो हा ब्लॉग जो आहे ना मला बऱ्याच दिवसापासून शूट करायचा होता. कारण कसं होतं की समुद्रातील मच्छी हे सर्व ब्लॉगर दाखवतात परंतु स्थानिक मच्छी जास्त कोण दाखवत नाही. इथे गेलो मला काही प्रमाणात स्थानिक मच्छी भेटली. तरी मला जे काही पाहिजे होती मासली ती म्हणजे कुठली किलशी तर किलशी भेटलेली नाही. तर कसं होतं की मला न्यूटी भेटली, तिथे जिताडा भेटला, चिंबोऱ्या भेटल्या, कोलंबी भेटली आणि फंटूस वगैरे भेटले, चिवणी भेटली, अशी स्थानिक मासली भेटली, खवली भेटल्या. तर फक्त काय पाहिजे तर किलशी मिळाली नाही. राहू द्या आपण परत कधीतरी एक्सप्लोर केलं तर आपण नक्कीच तिथे जाऊ. तेव्हा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये एकदा नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मिळूया लवकरच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय एकविराई.